सांख्यानी प्रकृती पुरुष हा शब्द वापरला. वेदांती ब्रह्मा आणि माया शब्द वापरतात. आणि अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी शिवशक्ती हा शब्द वापरला. आणि पुढे येईल देव आणि देवी हा शब्द वापरला. या आता ऐकून घ्या, जेवढं कळेल तेवढं घ्या. काय म्हटलं मी? विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने शब्द वापरले, पण ज्ञानेश्वर महाराजांची मूळ शेवटचं टोक असल्या कारणाने ते असं तसं काही म्हणत नाहीत. शिवशक्ती. पण ही शिवशक्ती दोन शब्द जरी वापरले तरी शक्ती तुमच्याशी अनिश्चित आहे. म्हणजे काय? पुन्हा शब्द आला. म्हणजे तुमच्याशी एक रूप आहे, नाही का? तुमच्या हातातली शक्ती निराळी दाखवता येते. हात उचलला म्हणजे शक्ती आहे हे सिद्ध होतं. शक्ती निराळी दाखवता येते? दाखवता येते नाही. तुमच्याशी कशी आहे? एक रूप आहे. म्हणून असं शिव आणि शक्ती शांकरी विद्या, आदिनाथ शंकरापासून चालत आलेली विद्या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवा सार चोजविले म्हणजे ते शांकरी ज्ञान, शांकरी विद्या आदिनाथापासून चालत जी आली, तिचं कोड कौतुक कुणी केलं? ज्ञानदेवा सार चोजविले. बापाची इस्टेट सगळ्या मुलांना जाते, पण काहीच मुलं तिचं कौतुक करतात. बोलणं कळलं का नाही? चांगले असेल तर ठीक आहे, नाही तर वाटोळं सगळं. बापाने गाठीला पैसा लावून ठेवला आणि बिड्या फुकत बसले. जाऊ दे, बिड्या फुकट बोललं म्हणजे फारच सुधारक झाला, चांगला सज्जन झाला. बाटल्या फोडत बसले. काय म्हटलं मी? मग काय म्हणावं त्याला? विकास केला म्हणावा का? सोज म्हणावं का? कौतुक म्हणावं का? मग बाप जाताना 1,00,000-2 लाखाची इस्टेट ठेवून गेला होता. पुराने 10-15 वर्षात 25-30 लाखाची इस्टेट केली. सुंदर छान घरदार बरं का. बंगला जुना झाला होता, काढला, नवीन केला. तिथे आता मध्ये बापाचा सुंदर फोटो लावला, आईचा फोटो लावला. काय हो, सगळे म्हणायचे गोविंदा काय तू किती किती मेहनत केलीस. अहो कशाची मेहनत? माझ्या वडिलांनी ठेवलं, त्याच्यावर मी जतन केलं. आणि जतन केलं ते मी जतन केलं नाही, जतन करण्याची सद्बुद्धी सुद्धा त्यांनीच दिली. माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. काय तुकोबारा गोड बोलतात माऊलींच्या बद्दल. माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. म्हणून कौतुकाने मी क्रीडा करत आहे. माझ्या बापाचं भातुक आहे. तसं गुरुरूपा ते निर्धारी, तेची गुरुआज्ञा शंकरी. म्हणजे शंकरूची अवधारी शंकरी. म्हणजे ही विद्या आणि शंकर हे भिन्न नाहीत. याच्यातला विषय आलेला आहे 9व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये विषय कोणता सांगितला? राजविद्या राजगुरु. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी हृदय स्वयंबची असे. प्रत्यक्ष भाव लागे तया पैसयाची. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. काय कोणची विद्या? जाणण्या घव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, सकळ गुह्यांचा गोसावी पवित्राओ. हाच विषय यंदावारीच्या रस्त्याने होता. जाणण्या घव्यांच्या गावी. याचं नाव लौकिक मूर्खांच्या सभेमध्ये नव्हे. मूर्खांची सुद्धा सभा असते, वाईट वाटून घेऊ नका.
पण असतं काही बडबडतं काही चालतं. कुणी कोणाला कसंही बोलतं, काय बोलतं, शिवाय देतं, काय करतं, काही काही चालतं. आलं का लक्षात? ते त्याला काही धरबोळ नसतो त्या वागण्याला, बसण्याला, बोलण्याला, खाण्याला, पिण्याला. 12 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत चौकात बसतील आणि म्हणतील चला जरा भेळ खाऊन येऊ रात्री 1:30 वाजता. आणि सकाळी ओकत उठायचं. काय झालं म्हणली रात्री 1:30 वाजता हो ऍसिडिटी होईल, नाही तर काय होईल? काही खाय प्यायला वेळ आहे की नाही? हा, केव्हाही खावं, केव्हाही प्यावं, काही प्यावं आणि काही खावं. काही पिला आणि काही खाल्ल्यानंतर पोटामध्ये सुद्धा काहीही होतं. मग पोटामध्ये सुद्धा काहीही झाल्याशिवाय राहत. म्हणून काहीही होऊ नसेल असं जर वाटत असेल तर सगळं पद्धतशीर नीटनेटकं जगलं पाहिजे. कशा करता सांगतोय? जाणणिया आघव्यांच्या गावी. या विद्येला महत्व कोणाकडे आहे बघा तुम्ही. कोणाला तरी सांगा काय हो, त्याला त्याचं महत्व सुद्धा कळणार नाही. काय सांगता? अमृतानुभव. अमृतानुभव काय असतं ते? काय असतं ते? मग आता सिगरेट असते, काय असतं ते? काही नाही, पासिंग शो. सिगरेटचं नाव आहे. आत्ता कळलं होय तुम्हाला? मी न ओढता सुद्धा एवढी माहिती जमवली. मला जमवावीच लागते बरं. काय ते जमतच बघा. असं बघितलं की टाळक्यामध्ये बरोबर राहतं. आणि नुसतं राहत नाही ते, योग्य वेळेला ते पासिंग शो म्हणला. मला सोडून कुठे चाललास? सांग या सगळ्यांना की जीवन म्हणजे सुद्धा एक पासिंग शो आहे. जीवन म्हणजे सुद्धा असं आहे, तुझ्या दृष्टीसमोरून चाललंय, कसं चाललंय तुला कळत नाही, गेलेलं कळत नाही, आलेलं कळत नाही, असा शो आहे. काहीच कळत नाही, धूर सोडतोय म्हणतोय का अमृतानुभव चाललाय का? नाही, तुझ्या करता नाही, तू धूर सोड. तुझ्या करता नाही, तुझ्या करता नाहीये. आता त्या पाकिटावर येऊन सुद्धा कळत नाही की सिगरेट ओढू नये. ओढलं तर तोंडाचा कॅन्सर होतो. आता हे ज्याला वाचून कळत नाही तो वाचेल का? कळलं का तुम्हाला? असं आहे. म्हणून कुणालाही काही सांगायला जाऊ नये. आपल्या बायकोला जर यातलं काही कळत नसेल तर पुरुषांनी घरी जाऊन तिला काही सांगू नये की अमृतानुभव सांग. बिलकुल सांगू नये. अमृतानुभव सांगितला होय, काय असतं व? अगं ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नंतर असं होय. बर बर असू द्या, चला भाकर गार होईल. सर ठीक. आणि ज्यांना कळत नसेल त्या नवऱ्याने तुम्ही सांगायला जाऊ नका. कुठे गेला आता बाबा महाराजांच्या बरोबर? अमृतानुभव. काय रे बाबा महाराजांना अमृतानुभव काय बाबा? काय आता 1 महिनाभर हे झंगट सुटायचं नाही आमच्या मागे. आमचा घरी यायचा टाइम आणि तू चपल्या घालून खाली उतरायचा टाइम. काय अमृत अनुभव? काय अमृत अनुभव? त्या दगडूशेठवाल्याने कळत नाही आणि त्या बाबा महाराजांनी कळत नाही. काय काही प्रवचने ठेवतात काहीतरी. अगं दुसरा काही कार्यक्रम असतात तर मी सुद्धा नसतो का आलो तुझ्या बरोबर? ठीक आहे, ते दुसरा कार्यक्रम सुद्धा ठेवतात, त्याला जा, काही कमिती नाही. पण हा कसा आहे? आलं का लक्षात? अध्यात्म तत्वातलं नुसतं पक्वान नाही तर महापक्वान नाही, महापक्वान नाही. म्हणून जाणण्या घव्यांच्या गावी. मी विषय सोडून यत्किंचित बोलत नाही, फक्त तुम्हाला सोपं व्हावं, आनंद वाटावा, नाही तर हे फार कठीण आहे.
जाणणी आगव्यांच्या गावी, जाणत्यांच्या बैठकीमध्ये त्याला मान आहे, इकडे तिकडे नाही आहे. जाणणी गुरुत्वाची. आणि हे ज्ञान कसं आहे हे बघा, या ज्ञानालाच गुरु म्हटलेलं आहे. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उत्तरील पैल पारू, ज्ञानदेव, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता. त्या एका शब्दामध्ये सेना महाराजांचा फार उत्कृष्ट असा अभंग आहे. ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उत्तरील पैल पारू, ज्ञानदेव, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा, ज्ञानदेव, ज्ञानदेव माझे, सोयी रे धाई रे, जीवलग निर्धारे, ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण, ज्ञानदेव. म्हणजे ज्ञानदेवानी निज खूण दाखवली नाही, ज्ञानदेव हीच निज खूण आहे. गुरुत्व. सेना म्हणे माझा, सेना म्हणजे शाणा, गुरुत्वाची आचार्य होती, जाणत्याच्या गावामध्ये. सेना म्हणजे शाणा. काय म्हणतो? सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण, ज्ञानदेव किंवा ज्ञानदेव. काय खूण? ज्ञानच देव. काय खूण झाली? ज्ञानच देव. ज्ञानानी देव नाही, ज्ञानच देव. काय म्हटलं मी? ज्ञानाच्या आधाराने देवाची प्राप्ती करून घ्यावी, कर्माच्या आधाराने देवाची प्राप्त करू. त्या ओळीत ज्ञान बसवलेलं हे ज्ञान नाही. कर्म करून देव भेटव, योग करून, जप करून, तप करून, ध्यान धारणा नव्हे नव्हे, ज्ञान संपादन करून नाही, ज्ञानच देव. कोण देव? ज्ञान हेच देव आहे. आणि म्हणून असं हे ज्ञान, हो, ते काय करतं? उदय जर दिसे एरवी हृदय स्वयंभूची असे. उदय झाल्यासारखं दिसतं पण मुळात असतं. चला थोडक्यात दृष्टांत सांगतो. वीर खांडल्यानंतर तुम्ही म्हणता पाणी लागलं, होतं का नव्हतं? होतं म्हणून लागलं. काय झालं? जे होतं ते दिसलं, फक्त खांडणारा पाहिजे होता. तसं मोटके गुरुमुखे उदय जर दिसे एरवी हृदय स्वयंभूची. आणि मग काय? प्रत्यक्ष फावो लागे तया अपैसयाची. आपोआप त्या ज्ञानाचा विकास होत जातो. पण फक्त एक लागतं, तिळा तिळा दारवड. माहिती की नाही तुम्हाला अलिबाबाची गोष्ट? तिळा तिळा. हा, त्यांना मंत्र माहित नव्हता. ते हातुडे घेऊन गेले, पारी घेऊन गेले, उघडायचा प्रयत्न केला पण दार काही उघडेना. मग त्यांनी सांगितलं दुसरं काही करू नको, नुसतं एवढंच म्हण, तिळा तिळा. तसं ज्ञान आहेच. काय कर? काही करू नको. गुरुमुखे उदय जत दिसे. हृदयावर सद्गुरुता शब्द आदळला की आहे ते ज्ञान, आपोआप तुला कळेल. कोठोनिया काही न लगे आणावे, न लगे कोठे जावे पहावया. काय म्हणतात? काय कळेल? तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण. पण पुढचा आहे का? जाणती सज्ञान गुरुपुत्र. जाणती सज्ञान गुरुपुत्र. तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण. मग असं हे ज्ञान पुढे जाऊन सांगतो. मिळवायचं नसतं, मिळून असतं. फक्त सद्गुरूच्या अनुग्रहाने कळतं की हे मिळून आहे, बस. आणि म्हणून महाराज इथे म्हणाले, गुरुरूपा ते निर्धारी
तेची गुरुआज्ञा शांकरी, म्हणजे शंकरूची अवधारी शांकरी असे. अहो अंगीचे ससंवेद्यपण आपे आप निर्धारू पावे जाण, या लागी शांकरी आणि शंकरू हे खूण आज्ञारूप. शंकरी आणि शांकर हे दोन काही निराळे नाही आहेत. तुम्ही त्याचा अर्थ असा करू नका ही श्रेष्ठतम विद्या आहे. एक सांगतो, जीवाला समाधान देणारी विद्या, आनंद देणारी विद्या, आणि क्षणाचा आनंद नव्हे तर अखंड टिकणारा. म्हणून संतांची नावं आहेत नित्यानंद, अखंडानंद, पूर्णानंद, स्वरूपानंद. सगळी नावं कशी आहेत? हे सगळे आनंद 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 आनंद. म्हणजे पहिले शब्द जरी निराळे असले तरी अर्थ तोच, अर्थामध्ये काही फरक नाही, हे अर्थ तोच. तसं कारण का पुढच्या प्रत्येक शब्दाला काय जोडलंय? पहिला आनंद, चैतन्य आनंद, चिन्मय आनंद, स्वरूप आनंद, अखंड आनंद, नित्यानंद, सच्चिदानंद. म्हणून या ठिकाणी अहो अंगीचे ससंवेद्यपण आपे आप निर्धारूप स्वसंवेद्य. बघा ज्ञानेश्वरी, स्वसंवेद्या आत्मरूपा, स्वसंवेद्य म्हणजे ते स्वतःच वेद्य आहे. कोणी सांगून कळणार नाही. तुमच्या ठिकाणीच त्या ज्ञानाची प्रेम प्रतिती प्रकट व्हावी लागते. सांगून कळत नाही. गुरु तिथपर्यंत नेऊ शकतो, पण शेवटी ग्रहण तुम्हालाच करायचं आहे. किती जरी लाऊडस्पीकर लावला आणि तुमच्या कानात माझे शब्द गेले नाही तर पुढे उपयोग काय? आणि कानात गेलेले टिकले नाही तर उपयोग काय? माझ्या कानात माझा शब्द चाललाय कानात आणि तुमचा जर मळ आला आड, कळलं असेल. ते मळाचे खडे होतात. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, कान जर दुखू लागला ना तर काही सुचत नाही. का? मग ते बसलेलेच असतात. तो फेटा बिटा बांधून, असा छोटा फेटा, असं ते तार वीर घालून, बाटली बिटली तेलाची गाडी, मग ते असं बघून काढत बसत. काय मग कानातला मळ वेळ काढला कसं काय वाटतं? बरं वाटलं हो, खडा झाला होता. तसा खडा संशय जर तुमच्या कानात असेल, संशयाचा खडा जर कानात जात असेल तर काय तो गुरुचा शब्द कानात शिरायचा. म्हणून पहिल्या गुरुस्तुती एवढ्या करता चालली आहे की त्या गुरुकृपेने पहिल्यांदा कान साफ व्हावा. श्रवणाचे मिसे बैसावे येवनी साम्राज्य भुवनी. कसे शब्द आहेत बघा. सुखे नांदा. श्रवणाचे मिसे बैसावे येवनी साम्राज्य, साम्राज्य भुवनी सुखे नांदा. हे कुणाचंही साम्राज्य नव्हे, हे व्यक्तीचं साम्राज्य नव्हे. गुरुतत्व आहे, गुरुज्ञान आहे, गुरुत्वाचं ज्ञान आहे. त्याचं हे जग म्हणजे साम्राज्य आहे. हे तुम्हाला नीट कळू द्या. म्हणून ते ज्ञान प्राप्त होत नसतं. ससंवेद्य, ससंवेद्य आहे. आणि म्हणून जे लोकाते असोनी तेची लोकी वर्तमान, सर्वोत्कर्ष समान निश्चयसी. लोकात असून सर्व ठिकाणी समसमान आहे ते. आता तुम्हाला कळत नाही त्याला काय करावं? नाही का? हो. अरे बाप, टाटा पुढे सरकला बरं का. बरं एवढं समसमान सांगतो ना. तुम्हाला असं वाटतं की ईश्वरी सत्ता आणि असा भेद का? बिलकुल नाही. तुमचं काय आहे ती गरिबी श्रीमंती पैशाची ह्याच्यात